काय ग, कुणाबरोबर स्कूटरवर बसून आलीस? अगं तो शेजारच्या बिल्डिंग मधला अविनाश आहे ना, तो भेटला वाटेत. जास्त ओळख नसलेल्या मुलाच्या स्कूटरवर बसणं बरं दिसत नाही तनू. अगं लोक काय म्हणतील याचा जरा विचार कर. बर बाई, उद्यापासून जास्त ओळख असलेल्या मुलाच्या स्कूटरवर बसत जाईन. बस तू म्हणजे अशी आहेस ना, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. आजोबा, यात माझं काही चुकलं का? आई उगाच चिडते माझ्यावर. अगं तसं नाही, तुझी आई आहे ती, तिला तुझी काळजी वाटणारच. कसला विषय चाललाय? काही नाही पप्पा, उद्यापासून तुम्ही माझ्या बरोबर जॉगिंगला येत जा. कशा करता? तुमच्या पोटाचं काही खरं नाही, हल्ली वाढत चाललंय. अगं पोट असते, त्याची भूक जशी असेल तसं ते वाढणारच. हॅलो, हा केळकर बोलतोय. बोला काय मग सर, बोला. नो नाही, अहो माझं तुम्ही ऐकून दे. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही प्लीज तशी तुम्ही नोटीस प्लीज तशी काढू नका. मी तिकडे येतो आणि एक्सप्लेन करतो. हो. काय रे माधवा, काय झालं? काय नाही. पप्पा, तनू चल लवकर ब्रेकफास्ट करून घे, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. हे काय, तुझे पप्पा कुठे गेले? अगं कुणाचा तरी फोन आला आणि तसेच घाईघाईने निघून गेले. गुड मॉर्निंग कामत साहेब. तुमच्यासाठी माझा भाचा गेला होता जपानला, त्याने पेन्सिल आणलाय. ओरिजिनल आहे. वाचलात रिपोर्ट? हो, पण बसा. मिस्टर केळकर, तुमच्या कंपनीला दिलेली ऑर्डर मी कॅन्सल करतोय. का? मिस्टर केळकर, तुम्ही ज्या बॅग्स पाठवल्या त्या बॅग्स आमच्या फॅक्टरीतल्या कामगारांना दिवाळीला भेट म्हणून द्यायचे. नाही, तुम्ही जो नमुना पाठवला होता तो उत्तम प्रतीचा होता, पण प्रत्यक्षात ज्या बॅग्स पाठवल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या डिफेक्टिव्ह आहेत, त्या मी ऍक्सेप्ट करू शकत नाही. हे बघा कामत साहेब, तुम्ही एकदम असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. नेमकं काय झालं ते आपण समजावून घेऊया. त्यात काय समजावून घ्यायचं आहे मिस्टर केळकर? मी काही बॅग्स तपासल्यात, बॅग्स डिफेक्टिव्ह आहेत. हे बघा साहेब, आपण या परिस्थितीमध्ये काही मार्ग काढू शकतो, माझी 100% खात्री आहे. यातून काही मार्ग निघेल ना. मी असं करतो, माझी माणसं पाठवतो, काही बॅगांमध्ये दोष असेल तर तो काढून टाकू, काही पीसेस खराब असतील तर ते बदलून देऊ. असल्या फालतू बॅगा कामगार घेणार नाहीत आणि कामगारांचा राग तुम्हाला माहिती आहे. जस्ट अ मिनिट, ही गोष्ट तुम्ही तुमच्या पुरतीच ठेवा. मला 2 दिवसांची मुदत द्या प्लीज. काहीतरी मार्ग काढूया आपण यातून. म्हणजे मी माझ्या बॉसशी बोलतो आणि काहीतरी मार्ग निघेल मग. पण तुम्ही तुमचा निर्णय फक्त 2 दिवस पेंडिंग ठेवा. ते कसं शक्य आहे? अहो साधा सुद्धा नाही, 25 लाखांचा प्रश्न आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. मला फक्त 2 दिवस तुम्ही प्लीज. पण 2 दिवसात तुम्ही बॅगा कशा काय बदलणार? नाही ते बघतो ना मी, म्हणजे काय करायचं ते बघतो प्लीज. ओके, थँक्यू. लुक मिस्टर केळकर, 2 दिवसात तुम्हाला बॅगा बदलता आल्या नाहीत तर ही ऑर्डर रद्द झाली म्हणून समजा. एकूण 5000 बॅगांची ऑर्डर कॅन्सल होणार, 25 लाखाची ऑर्डर रद्द होणार. हे नुकसान कंपनी कसं सोचणार आहे? तुमच्या हलगर्जीपणामुळे सगळं झालंय. बोला याला जबाबदार कोण आहे? बोला मिस्टर पटवर्धन, तुम्ही पाहिले, तुम्ही प्रोडक्शन मॅनेजर, तुमचं लक्ष नको होतं?
सर क्वालिटी डिफेक्टिव्ह होती ही गोष्ट खरी आहे, पण मला हवं होतं त्या दर्जाचं मटेरियलच मिळालं नाही. हवं तर विचारा त्यांना. सर रॉ मटेरियल कमी प्रतीचं होतं ही गोष्ट खरी आहे, त्यामुळेच मला तो दर्जा कमी निघाला. पण पटवर्धन, ही गोष्ट तुम्ही त्याच वेळी मला का नाही सांगितली? सर मी बोलणार होतो, पण ऑर्डर त्वरित पूर्ण करायची घाई होती सर. आणि कंपनीला खड्ड्यात घालायचं होतं. पेंटचे रॉ मटेरियल कमी दर्जाचं का घेतलं तुम्ही? मला तशा सूचना देण्यात आल्या होत्या सर. व्हॉट? कुणी दिल्या सूचना? आपल्या टेक्निकल डायरेक्टरने. होय, रॉ मटेरियल कमी प्रतीचं वापरावं अशा सूचना मीच दिल्या होत्या. का दिल्या तशा सूचना? त्यामुळं सगळा माल रिजेक्ट झाला. आणि आता कामाची त्या भागात स्वीकारायला तयार नाहीत. मग जा आणि समजावा त्याला तयार करा. त्या बॅगा त्याला घ्यायला लावा. एक मार्केटिंग मॅनेजर म्हणून तुमचं काम आहे ते. पण राकेश, कमी प्रतीचं मटेरियल वापरायची काय आवश्यकता होती? जी बॅग आपण 600 रुपयांना विकतो ती बॅग एक केळकरांनी कामातला 500 रुपयाला विकली आहे. किंमत कमी करून ऑर्डर मिळवणं महत्वाचं होतं. या डील मध्ये प्रत्येक बॅगेमागे आपलं 100 रुपयाचं नुकसान होत आहे. आणि किंमत कमी करून देखील कंपनीला 10 लाखांचा फायदाच होणार आहे. 5,000 बॅगांचा विचार केला तर एकूण नुकसान 5 लाखांचं होईल. म्हणून कमी प्रतीचं मटेरियल वापरून मी ते नुकसान भरून काढायचा प्रयत्न केला. पण आता कंपनी बॅग घ्यायला तयार नाही, त्याचं काय? मग सांगितलं ना, गो अँड कन्व्हिन्स देम. दॅट्स युअर जॉब. बाजू त्यांच्याच गायात टाका. समजलं? राकेश, तनु, शैला, आजचा दिवस असाच निघून गेला. त्या कामाच्या डीलचा घोळ कसा निस्तरावा तेच कळत नाहीये. उद्या सकाळपर्यंत काहीतरी उपाय शोधला पाहिजे. त्या कामातला पटवला पाहिजे. का हो, तुम्ही हे वाडेकरांना जाऊन का नाही भेटत? त्याला भेटून काय उपयोग? अहो, असं काय करता? वाडेकरनेच तुमची कामाची ओळख करून दिली, त्याच्यामुळेच तुम्हाला एवढा बिझनेस मिळाला ना. ओ माय, अगे मी विसरूनच गेलो होतो. वाडेकरनं बांधलेल्या बिल्डिंग मध्येच कामाने फ्लॅट बुक केला. गुड. कामातला पटवाचं काम वाडेकरच करू शकेल. गुड सजेशन. बायको असावी तर अशी. पुरे झालं, चला जेवून घ्या. या सजेशन बद्दल एक माझ्यातर्फे. नको हो, गेल्याच आठवड्यात घेतलं होतं ना मी. एक माझ्यातर्फे. हॅलो. हा बोला. हो, काय आज वाडेकरची आठवण कशी काय काढलीत?
अरे घ्या हो. केळकर साहेब काय अहो, करणार घ्या हो आता. जोरजोराने हसायला काय झालं? वा, एखादा विनोद घडला की काय? घडला नाही सांगितला. हा तर काहीच नाही, याच्यापेक्षा चांगला सांगतो. नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज घ्या. नॉनव्हेज म्हटलं की कसं ऐकायला उत्साह वाटतो. ऐका ऐका, इथं 2 मित्र गप्पा मारत. लॉंग लिव्ह कामत फ्रेंडशिप, लॉंग लिव्ह. नाही पण माल डिफेक्टिव्ह असतं. नाही नाही, हो तर हे बिझनेस डील समजा ना. हं? पैसे घेणं हे माझ्या कॉन्शियन्सला पटत नाही. कॉन्शियन्स, हो कॉन्शियन्स. सद्विवेक बुद्धी, ही तुमची सद्विवेक बुद्धी जर एखादा वाटोळा करणार असेल तर तुम्हाला चालेल. म्हणजे ही तुमची सद्विवेक बुद्धी नुकसान करणाऱ्या माझ्या कंपनीचं आणि तुमच्या कंपनीचं सुद्धा. हो कसं काय सांगतो. हं. तुमच्या कामगारांना गिफ्ट वाटायची तारीख आहे ना, ती आता 4 दिवसावर आली. हं. आता या वेळेला तुमची कंपनी जर आमची ऑर्डर कॅन्सल करणार असेल तर तुम्ही कामगारांना काय देणार? वस्तू वेळेवर मिळाले नाही तर कामगार चिडतील आणि कामगारांच्या संतापापुढे तुमच्या सद्विवेक बुद्धीच्या चिंधड्या उडतील. बंदुकीची गोळी टेनिसच्या रागेने अडवता येत नाही कामाचं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कंपनीचा माल रिजेक्ट केला तर मग आमची कंपनी बंद पडेल, कामगार बेकार होतील. कामगार बेकार झाले की त्यांची बायका मुलं उपाशी मरतील आणि या सगळ्या गोष्टींना कोण कारण असणार? तुम्ही आणि मी. आपल्या दोघांच्या मुळे हजारो कामगारांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. विचार करा काम सहज विचार. अहो माल नापास करून तुमचं माझ्या कामगारांचं नुकसान करण्यापेक्षा घ्या. 20 नको असतील तर 25,000 घ्या. 25,000? हो, कामगारांच्या साठी सांगू तर कामगारांच्या साठी सांगू. अहो त्यांचा दुवा मिळेल
तीच घ्या. ओके ओके काम सर, आता जास्त ताणू नका. एकच सांगतो, 40,000 घ्या. व्हेरी गुड. लॉंग लिव्ह केळकर कामत मीटिंग. हॅलो, हा साहेब, मी केळकर बोलतोय. बोला केळकर. काम फद्य झालं. शेवटी कामाची विकेट पडली 50,000. मला खात्री होतीच तुम्ही हे काम यशस्वी कराल याची. साहेब, केळकर कधी हार मानत नाही. आता आपला माल रिजेक्ट होणार नाही. अगदी डिफेक्टिव्ह असलं तरी 5,000 बॅगांची डिलिव्हरी होणार. कामात त्या स्वीकारणार, काहीही न बोलता फक्त 50,000 रुपयात. ओके, बाकीचं उद्या ऑफिस मध्ये सांगतो. बाय. माधव, एक मिनिट. तुला एक विचारू का? आजकाल लाच दिल्याशिवाय काम होतच नाही का रे? कधी होत होत? महाभारत सुद्धा सांगत, कर्णाला दुर्योधनापासून फोडण्यासाठी कृष्णाने त्याला द्रौपदीची लाच